नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या महा-टी-ई-टीची तयारी करत आहात आणि पेपर 1 मध्ये ई-व्ही-एस आणि पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र हे ज्यांचे विषय आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ व अष्टप्रधान मंडळ पाठ करण्याच्या जबरदस्त ट्रिक्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, या व्हिडिओची जर आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. चला मग सुरुवात करूयात या आजच्या खास विषयाला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ व अष्टप्रधान मंडळ पाठ करण्याच्या जबरदस्त ट्रिक्स. बघा, यामध्ये आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी आणि स्वराज्याचा कारभार अत्यंत सुरळीत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालवण्यासाठी एका अष्टप्रधान मंडळाची म्हणजे 8 मंत्र्यांचे मंडळ त्यांनी थोडक्यात स्थापन केलं. म्हणजे ही अष्टप्रधान मंडळाची त्यांनी स्थापना केली. बघा, 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी या मंडळाची अधिकृत रचना आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. स्वराज्यातील लष्करी, मुलकी, न्याय आणि परराष्ट्र अशा सर्व आघाड्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रजेला उत्तम प्रशासन देण्यासाठी हे मंडळ अत्यंत महत्त्वाचे होते. यातील प्रत्येक मंत्र्याला त्यांच्या कर्तबगारीनुसार पद देण्यात आले होते आणि हे पद वंश परंपरेने न ठेवता केवळ पात्रतेवर आधारित होते. हे या मंडळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते. मित्रांनो, याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये जोड्या दिल्या जातात किंवा त्यात एखादा पद विचारलं जातं. नक्की 1 मार्क आपला या अष्टप्रधान मंडळ जे आहे, या अष्टप्रधान मंडळामुळे आपला 1 मार्क पक्का होऊ शकतो. बघूयात अगोदर आपण साधारणपणे स जेवढं काही अष्टप्रधान मंडळ आहे, ते संपूर्ण मंडळ एकदा पाहू आणि पुढे मग त्याच्या आधारित असलेल्या ज्या ट्रिक्स आहेत, त्या आपण देऊयात. बघा, पहिलं पद जे आहे ते म्हणजे मंत्र्यांचे जे काही नाव आहे या ठिकाणी मोरो त्रिंबक पिंगळे. हे पद जे आहे हे प्रधान म्हणजे हे पेशवा हे पद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे मग यांच्यावर विभाग किंवा यांना मुख्य जबाबदारी यांची काय आहे? तर ती पूर्ण राज्य प्रशासनाची आहे. राजकीय कारभार सांभाळण्याची आहे. त्यानंतर बघा, मंत्र्यांचे नाव या ठिकाणी आहे दुसरा नंबर रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. यांना अमात्य म्हणतात. म्हणजे अमात्य हा थोडक्यात त्यांचा हुद्दा आहे आणि यांच्यावर जबाबदाऱ्या आहे राज्याचा महसूल आणि जमा खर्च पाहणे. त्यानंतर तिसरं पद आहे हंबीरराव मोहिते. सेनापती हे थोडक्यात त्यांचं पद आहे. संरक्षण म्हणजे संपूर्ण सैन्याचं नेतृत्व हे हंबीरराव मोहिते करत असत. बघा, त्यानंतर 4 नंबरचं पद आहे मोरेश्वर पंडितराव. तर त्यांचा हुद्दा आहे पंडितराव. त्यांचं कार्य आहे थोडक्यात धार्मिक कार्य. त्यासोबत नंबर 5 निराजी रावजी हे न्यायाधीश होते. न्यायदान करणे हे थोडक्यात त्यांचं कार्य होतं. त्यानंतर 6 नंबर आहे अण्णाजी दत्तो. सचिव. हे सचिव होते. सरकारी आज्ञापत्र तयार करणे आणि दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री होते हे. यांनी पत्रव्यवहार सांभाळायचा. थोडक्यात हे काम होते. त्यानंतर 8वं पद होतं रामचंद्र त्रिंबक डबीर. बघा, सुमंत हे त्यांचं पद होतं आणि हे परराष्ट्र संबंध म्हणजे परराज्याशी थोडक्यात संबंध अशा प्रकारे हे थोडक्यात त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा, पहिलं जे आहे पद मोरो त्रिंबक पिंगळे. बघा, त्यानंतर पुढे दत्ताजी त्रिंबक वाकनीस आणि रामचंद्र त्रिंबक डबीर या 3 नावामध्ये कन्फ्यूज होऊ नका. बघा, लक्षात घ्या. हे आपण जे काही आज 8 पाहिलेले आहेत त्यापैकी हे 3 हे प्रत्येक नावामध्ये त्रिंबक नावाचा उल्लेख आहे. बघा, त्यानंतर मग आता थोडक्यात कन्फ्यूज न होता थोडक्यात आपण त्यावर अजून ट्रिक पुढे देऊयात पाठ करण्यासाठी. ती लक्षात ठेवू आपण. बघा, आता या ठिकाणी 8 जे काही मंत्री आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी सोपवली होती. त्यामध्ये नंबर 1 मग जे प्रधान आहेत मोरो त्रिंबक पिंगळे. राज्याचा सर्वसाधारण राजकीय कारभार चालवणे आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणे हे त्यांचे मुख्य काम होते. त्यानंतर अमात्य जर पाहिले रामचंद्र नीलकंठ मुजुमदार.
राज्याच्या महसुलाची आणि खजिन्याची संपूर्ण जबाबदारी अमात्यांवर होती. राज्याचा जमा खर्च आणि आर्थिक व्यवस्थापन ते पाहत असत. बघा त्यानंतर नंबर 3 आहे सेनापती म्हणजेच हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या संरक्षणाची धुरा सेनापतींवर होती. सैन्याची शिस्त, सराव आणि युद्धाच्या वेळी सैन्याला नेतृत्व देण्याचे काम ते करत असत. त्यानंतर पंडितराव, मोरेश्वर पंडितराव. राज्यातील सर्व धार्मिक कार्य पाहणे हे पंडितरावांचे काम होते. त्यानंतर न्यायाधीश निराजीरावजी. स्वराज्यात निष्पक्ष न्यायदान करणे आणि प्रजेला योग्य न्याय मिळवून देणे ही त्यांची मुख्य भूमिका होती. त्यानंतर सचिव अण्णाजी दत्तो. बघा राजांच्या आदेशानुसार सर्व सरकारी आज्ञापत्रे तयार करण्याचे महत्वाचे काम हे सचिवांकडे असायचे. त्यानंतर मंत्री दत्ताजी त्रिंबक वाकनीस. स्वराज्यातील सर्व अधिकृत पत्रव्यवहार अत्यंत काळजीपूर्वक करण्याचे काम मंत्री करत असत. बघा त्यानंतर सुमंत रामचंद्र त्रिंबक डबीर. सुमंत हे स्वराज्याचे परराष्ट्र व्यवहार पाहत असत. इतर राज्यांशी राजकीय संबंध प्रस्थापित करणे आणि परराष्ट्र संबंध सांभाळणे हे त्यांचे काम असायचे. महत्वाची वैशिष्ट्ये आहेत या ठिकाणी. हे मंडळ सामूहिक निर्णय प्रक्रियेवर आधारित होते. जिथे अंतिम निर्णय हे महाराज घेत असत. मंत्री वंश परंपरेने चालत नसत. त्यांची नेमणूक ही पात्रतेनुसार होत असे. न्यायाधीश आणि पंडितराव वगळता इतर मंत्र्यांना युद्ध प्रसंगी मोहिमेवर जावं लागत असे. बघा न्यायाधीश आणि पंडितराव हे 2 सोडता बाकी प्रत्येकाला जावं लागायचं. बघा अष्टप्रधान मंडळ आणि त्यांची कामे लक्षात ठेवण्यासाठी पाठांतर करण्यापेक्षा शब्दांची सांगड घालणे जास्त सोपे असते आणि त्यासाठी खाली 2 प्रकारच्या आपण या ठिकाणी ट्रिक्स आपण दिलेल्या आहेत. पहिली ट्रिक बघा मंत्र्यांचे नाव आणि त्यांचे काम यातील शब्दांचा थोडा खेळ केला तर ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहू शकतं. त्यामध्ये मग प्रधान बघा मोरो त्रिंबक पिंगळे. प्रधान हा अष्टप्रधान मंडळात सर्वात मोठा असतो. म्हणजे मोठ्यावरून मोरो हे आपण लक्षात ठेवायचं. बघा त्यानंतर अमात्य रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. बघा अमात्याकडे महसूल आणि पैशाचा कारभार असतो. बघा मग जमा खर्चात पैशाची अमाप उलाढाल असते आणि त्यासाठी रामचंद्रासारखा प्रामाणिक माणूस लागतो. म्हणजे मुजुमदार याचा अर्थ आहे हिशोबनीस आणि मग तो कसा असावा तर तो रामासारखा प्रामाणिक असावा म्हणून रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हा हिशोबासाठी पक्का असावा यासाठी हे थोडक्यात ही ट्रिक आपण या ठिकाणी वापरू शकता. अमात्य असं त्यांना म्हणत असतो. अमात्यावरून अमाप उलाढाल. सेनापती हंबीरराव मोहिते. युद्ध सैन्याचे नेतृत्व करणारा सेनापती खंबीर असावा आणि खंबीरवरून आपण हंबीरराव लक्षात ठेवायचं. त्यानंतर पंडितराव बघा मोरेश्वर पंडितराव ही सर्वात सोपी जोडी आहे. यांच्या नावातच पंडित आहे आणि मग ते पंडितराव धार्मिक कार्यच पाहायचे. बघा म्हणून मोरेश्वर पंडितराव. त्यानंतर न्यायाधीश. न्यायाधीश ही निराजीरावजी म्हणजे न्याय देण्याचे काम करणारा कोण न्यायाधीश असायचा आणि न्याय मिळाल्यावर दोन्ही बाजूचे लोक हे राजीव असायचे म्हणून निराजी आणि रावजी म्हणजे निराजी रावजी असंही आपण लक्षात ठेवू शकतो. सचिव अण्णाजी दत्तो. सचिव सरकारी आज्ञापत्रे काढतात. मग घरात जशी अण्णांची आज्ञा चालत असे तसे राज्याची आज्ञा अण्णाजी काढतात असे लक्षात ठेवायचं. बघा त्यानंतर 7वा आहे मंत्री दत्ताजी त्रिंबक वाकनीस. यांच्याकडे पत्रव्यवहार. वाकनीस या शब्दातील वाक म्हणजे बोलणे किंवा कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण आणि यावरून पत्रव्यवहार आपण लक्षात ठेवायचा. सुमंत रामचंद्र त्रिंबक डबीर. सुमंत म्हणजे थोडक्यात परराष्ट्र मंत्री. डबीर म्हणजे परराज्यात जाऊन आपल्या राज्याचा डंका वाजवणारा किंवा दरबार गाजवणारा. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ही एक ट्रिक आहे. ट्रिक नंबर 2 आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यामध्ये मग जर आपल्याला मंत्र्याचे नाव क्रमाने लक्षात ठेवायचे असतील तर त्यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपण एक मजेशीर वाक्य या ठिकाणी तयार करूयात. पाहूयात. बघा मोरा हसून म्हणाला निरोप आणला दत्तारामाने. बघा असं वाक्य आहे. परत एकदा वाक्य वाचतोय. मोरा हसून म्हणाला निरोप आणला दत्तारामाने. आता मोरा मो म्हणजे मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधान आहेत.
रा म्हणजे रामचंद्र नीलकंठ हे अमात्य आहेत. हसून हंबीरराव मोहिते सेनापती आहेत. त्यामध्ये मग म बघा त्यानंतर हसून म्हणाला म्हणजे तर हे मोरेश्वर पंडितराव. त्यानंतर बघा निरोपमध्ये निराजी रावजी हे न्यायाधीश आहेत. आणलामध्ये अण्णाजी दत्तो. दत्ता म्हणजे दत्ताजी वाकनीस. रामाने म्हणजे रामचंद्र डबीर. तर बघा या ठिकाणी आपण एक गोष्ट कंपॅरिझन अजून करू शकतो यांच्यामध्ये. काही नावं सारखे आहेत, जे की विसरू शकतो आपण. तर ते विसरायचं नाही. त्यामध्ये मग आपल्याला सांगता येईल बघा मोरो. मोरोमध्ये आपल्याला सांगता येईल इथं एक बघा मोरो त्रिंबक पिंगळे आणि त्यानंतर मोरेश्वर पंडितराव. तर हे पंडितरावचं एक काम आपल्याला लक्षात आलेलं आहे. हे पंडित हे धार्मिक काम करतात. मग मोरोमध्ये आपल्या लक्षात यायला पाहिजे, की मोरो म्हणजे थोडक्यात मोरो जे आहेत, मोरो त्र्यंबक पिंगळे हे थोडक्यात प्रधान आहेत. त्यानंतर बघा आता रामचंद्र, रामचंद्रमध्ये हे 2 आपल्याला पाहायला मिळतात. एक रामचंद्र नीलकंठ आणि रामचंद्र डबीर. बघा तर रामचंद्र नीलकंठ म्हटलं, की थोडक्यात अमात्य लक्षात घ्या आणि डबीर म्हटलं, की सुमंत लक्षात घ्या. त्यानंतर आता हंबीरराव मोहिते हे एकच आहेत हे लक्षात राहतात. निराजी रावजी बघा इथं निराजी रावजी यावरून आपल्याला थोडक्यात निराज आणि हे थोडक्यात म्हणजे न्यायाधीशासाठी हे न आणि न अशा पद्धतीने आहे. आता राहिला विषय आपलं अण्णाजी दत्तो आणि दत्ताजी वाकनीस यांचा. बघा अण्णाजी अगोदर अण्णा आलं, तर अण्णाजी दत्तो म्हणजे दत्तो नावाच्या अगोदर जर अण्णा आलं, तर ते समजून घ्या सचिव आहेत आणि जर दत्ताजी सुरुवात आलं आणि पुढे वाकनीस आलं, तर वाकनीस हे मंत्री आहेत. अशा प्रकारे आपण आता लक्षात ठेवायचं आहे. बघा प्रधान, अमात्य, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, सचिव, मंत्री आणि सुमंत. तर अशा प्रकारे हे आपण अष्टप्रधान मंडळ ह्याचा थोडासा सराव आणखी करायचा आहे. हे सराव केल्यानंतर हे आपल्या लक्षात राहील. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण इयत्ता 4थीच्या पुस्तकातील जो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, हा इतिहासामध्ये असलेला जो पाठ आहे थोडक्यात, तर हे त्यामधला म्हणजे त्याचा आधार घेऊन आपण काय केलेला हा व्हिडिओ बनवलेला आहे. द काउन्सिल ऑफ 8 मिनिस्टर्स म्हणजेच अष्टप्रधान मंडळ कोणाचे? तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे. हे त्यांचे नावं वगैरे आपल्याला याच्यात पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पूर्ण अष्टप्रधान मंडळ समजून घेतलेलं आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या एका खास विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.